तुमचा विश्वास आमची ताकद। बुलढाणा जिल्ह्यातून भ्रष्टाचाराची एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। तालुक्यातील कोलवड ग्रामपंचायतीमध्ये 15व्या वित्त आयोग व इतर योजनांच्या निधीत कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी ग्रामसेवक गणेश पायघन यांना निलंबित करण्यात आले असले तरी प्रशासन त्यांना पाठीशी घालत असल्याचा खळबळजनक आरोप आता तक्रारकर्ता निलेश गायकवाड यांच्याकडून केला जातोय। कोलवड ग्रामपंचायतीमध्ये विकासाच्या नावाखाली चक्क लूट सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। ग्रामपंचायत दुरुस्ती, नाली बांधकाम, रस्ते, पाणी संकलन करिता पाईपलाईन दुरुस्ती, ई लर्निंग साहित्य आणि पाणी पुरवठा, अभ्यासिका बांधकाम, वेगवेगळे शेड तयार करणे, घनकचऱ्यांचे व्यवस्थापन करणे, सांडपाण्याची व्यवस्था करणे, तांत्रिक खर्च, इलेक्ट्रिकल साहित्य, जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती, अंगणवाडी कलरिंग, जनावरांच्या हैदोसासाठी, मुतारी बांधकाम, मंजुरीसाठी, डस्टबिन खरेदी, सेग्रोशन शेड, लाईट ऑटो स्विच, ब्लिचिंग पावडर खरेदी, विहिरीवरची जाळी तयार करणे, आरो दुरुस्ती, धूर फवारणी, फॉगिंग मशीन खरेदीसाठी यासारख्या अन्य कामांमध्ये मोठा आर्थिक अपहार झालाय। धक्कादायक बाब म्हणजे प्राथमिक चौकशीत 11,55,000 रुपयांचा अपहार सिद्ध झाल्यानंतर ग्रामसेवक गणेश पायघन यांना निलंबित करण्यात आले। मात्र हा आकडा यापेक्षाही मोठा म्हणजे कोट्यवधी रुपयात असल्याचे तक्रारकर्ता निलेश गायकवाड यांचे म्हणणे। आता या प्रकरणात निलेश कोंडुबा गायकवाड यांनी थेट विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे। केवळ निलंबन ही शिक्षा नसून सरकारी पैशांची उधळपट्टी करणाऱ्या या दोषी ग्रामसेवकावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 420 अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे। बुलढाणा तालुक्यातील हाकेच्या अंतरावर असलेल्या कोलवड ग्रामपंचायतचे ग्रामसेवक श्री गणेश पायघन यांनी 15 वित्त आयोग आणि इतर शासकीय योजनेमध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले। पण अद्यापही त्यांना अपहाराची रक्कम वसूल करण्यात आलेली नाही व त्यांनी ग्रामपंचायत सर्व दप्तर घरी घेऊन गेले। त्यामुळे गावातील सर्व समस्या निर्माण होत आहेत। उदाहरणार्थ पाणी पुरवठा, वीज बिल भरणे, गावातील गावकऱ्यांचे आरोग्य याविषयी भरपूर समस्या निर्माण होत आहे। शासनाला माझी एकच मागणी आहे की सदर ग्रामसेवक यांच्यावर तात्काळ उच्च स्तरावरून कठोर कारवाई करून सर्व रेकॉर्ड हस्तगत करावे व त्यांनी केलेल्या अपहाराची रक्कम तात्काळ संबंधित ग्रामपंचायतकडे जमा करण्यात येईल। असे न झाल्यास मी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करून कोलवड ग्रामपंचायतच्या समोर उपोषण करीन। आणि जर भ्रष्ट ग्रामसेवकावर कठोर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणावर बसण्याचा इशारा निलेश गायकवाड यांनी दिलाय। आता प्रशासन या दोषी ग्रामसेवकाला जेलमध्ये धाडणार की कागदी घोडे नाचवत राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, बुलढाणा।